मंद्राचल पर्वत समुद्रामध्ये खाली 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 जायला लागला. देवाच्या लक्षामध्ये आलं आपल्याला काय करावं लागेल, अवतार धारण करावं लागेल. देवाने कच्छ अवतार धारण केला आणि समुद्राच्या त्या तळामध्ये गेले. देवाने मंद्राचल पर्वत आपल्या पाठीवरती धारण केला आणि सगळं समुद्र मंथन सिद्ध अशा प्रकारचं करायला जेव्हा चालू झालं तेव्हा समुद्रातून पहिल्यांदा बाहेर आलं ते समुद्रातून हलाहल विष बाहेर आलं. आता हे विष घ्यायचं कोणी, तर विष घ्यायचं काम भगवान शंकरांकडे गेलं. देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हळहळ सापडले. ते तू असुरपणे प्राशन्न केले, निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. भगवान शंकर परब्रह्म परमात्म्याने ते विष अशा प्रकारचं प्राशन केलं. त्याच्यानंतर पहिल्यांदा हलाहल विष समुद्रा मंथनातून बाहेर आलं. नंतर कामधेनू, त्याच्यानंतर उच्चश्रवा नावाचा अश्व, तिसरा जे रत्न ऐरावत होतं ना तेच रत्न ऐरावत बाहेर आलं. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ऐरावत रत्न ऐरावत समुद्रातून ऐरावत बाहेर आल्याबरोबर इंद्रदेवाने हात जोडले की हे रत्न माझ्याकडे सर्वानुमते समर्पण अशा प्रकारचं व्हावं. असं म्हटल्यानंतर सर्व देवतांनी त्याला संमती दिली आणि हे ऐरावताचं रत्न जसंच्या तसं स्वर्गाचा राजा इंद्रदेवाला देण्यात आलं. त्याच्यानंतर कौस्तुभमणी बाहेर आला. कौस्तुभमणी बाहेर आल्यानंतर भगवान महाविष्णू पुढे आले आणि महाविष्णूने सांगितलं हा कौस्तुभमणी मला मात्र दिला पाहिजे, कौस्तुभमणी मला दिला पाहिजे. देवाने काय केलं, कौस्तुभमणी मागितला. सर्वानुमते देवाला तो कौस्तुभमणी मिळाला. संत महात्मे सांगतात देवाने हा कौस्तुभमणी काय केला तर आपल्या कंठामध्ये धारण केला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित. मकर कुंडले कल्पती श्रवाणी, कंठी कौस्तुभमणी विराजिता, कंठी कौस्तुभमणी विराजिता, कंठी कौस्तुभमणी मकर कुंडले कल्पती श्रवाणी, कंठी कौस्तुभमणी विराजिता, कंठी कौस्तुभमणी विराजिता, कंठी कौस्तुभमणी विराजिता. हर गळा असे पितांबर, तुझी हर असे पितांबर, तुझे हर गळा असे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, हेची ध्यान, हेची ध्यान.
देवाच्याकडे तो कौस्तुभ म्हणे अशा प्रकारचा आलेला आहे. नंतर कल्पवृक्ष समुद्र मंथनातून बाहेर आला. त्याच्यानंतर समुद्रातून काही अप्सरा बाहेर आल्या, लक्ष्मी माता बाहेर आल्या. लक्ष्मी मातेनं देवाला अशा प्रकारचं वरलं. वारुणी अर्थात मदिरा बाहेर आली. चंद्र, पारिजात, 12वा शंख, 13वी धन्वंतरी आणि 14वं अमृत जेव्हा बाहेर आलं तेव्हा राक्षसांनी गर्दी केली. हे आम्हाला द्या, हे आम्हाला द्या. मग देवांच्या लक्षात आलं ज्याच्या करता समुद्र मंथन चालू आहे ते अमृत बाहेर आलं, ते जर या राक्षसांकडे गेलं तर देवांचा सगळा पराभव अशा प्रकारचा होईल. म्हणून करता देवाने एक लीला रचली. देव एका क्षणामध्ये मोहिनीचं रूप धारण करतात आणि त्या मोहिनीला पाहून सगळे भुलले आणि सर्वांना त्या मोहिनीने सांगितलं तुम्ही काय करा, तुम्ही एक काम करा, तुम्ही सर्वांनी पंक्तीच्या पंक्ती धरा आणि मी तुम्हाला माझ्या स्वहस्ते अमृत वाटणार आहे. स्वहस्ते अमृत वाटणार आहे म्हटल्यानंतर राक्षसाने काही पंक्ती धरल्या, देवताधिकांनी पंक्ती धरल्या आणि अत्यंत सुंदर सुशोभित अशा प्रकारचं रूप धारण केलेल्या या मोहिनीने अमृताचा घडा स्वतःकडे घेतला आणि देवांच्या पंक्तीत पहिल्यांदा अमृत वाढायला चालू केलं. राक्षसांच्या बाजूला बसलेले राहू आणि केतू यांच्या लक्षात आलं की अरे ही मोहिनी देवांकडे अमृत वाटण्याकरता का गेली, राक्षसांकडून अमृताची वाटणी का चालू केली गेली नाही. याचाच अर्थ असा आहे की काहीतरी कुठंतरी घोटाळा आहे. राहुने आणि केतूने काय केलं, देवांच्या पंगतीला रूप बदलून अशा प्रकारचं येऊन बसले आणि अमृताचं वाटप चालू असताना मोहिनी तिथपर्यंत आली आणि मोहिनीने असं अमृत द्यायला चालू केलं. एवढ्या चंद्रदेवाने आणि सूर्यदेवाने मोहिनीला खुणवून सांगितलं हे देव नाहीत, हे देव नाहीत, यांना अमृत देऊ नका. असं डोळ्यानं खुणवलं, हाताने खुणवलं आणि त्याचाच राग आला राहुला आणि केतूला. राहू केतूने सांगितलं की इंद्रदेवा, हे चंद्रदेवा, आम्हाला आमच्या दैव गुणानं हे अमृत मिळणार होतं पण तुमच्यामुळं आम्हाला हे अमृत मिळालं नाही. याचाच राग म्हणून आजपर्यंत चंद्रदेवाला आणि इंद्रदेवाला राहू केतू अशा प्रकारचा त्रास देतात. जे चंद्रग्रहण लागतं, जे सूर्यग्रहण लागतं, हे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण काय आहे तर राहूने आणि केतूने यांना दिलेला त्रास आहे. आम्हाला अमृत मिळू दिलं नाही म्हणून करता आम्ही तुम्हाला ग्रासणार म्हणून अशा प्रकारचं सूर्यदेवाला आणि चंद्रदेवाला त्रास अशा प्रकारचा तेव्हापासून चालू झाला आणि अशा प्रकारे देवाने मोहिनी रूप धारण केलं. या एका कथेमध्ये पहिल्यांदा सुरुवातीला देवाने कच्छ रूप धारण केलं, नंतर मोहिनी रूप धारण केलं. आपल्याला 10 अवताराचं चिंतन पाहायचे. तत्पूर्वी एकदा आपल्याला देवाच्या नामाचा महिमा कळावा याच्याकरता श्री शुकाचार्य महाराज परीक्षिती राजाला देवाच्या नामाचा महिमा सांगण्याकरता अजामिळाचं चरित्र सांगतात की काय आहे हा अजामिळ तर काल्यकुब्ज नावाची नगरी आहे. त्या नगरीमध्ये एक ब्राह्मण राहतोय, तत्ववेत्ता आहे, जितेंद्रिय आहे आणि हा अजामिळ नावाचा हा ब्राह्मण अत्यंत शुद्ध सदाचरणाने संपन्न अशा प्रकारचा आहे. आणि एके दिवशी त्याला नको ते दृश्य दिसलं आणि वाईट दृश्य दिसल्यामुळं अजामिळ वाईटाच्या संगतीमध्ये लागला आणि अजामिळ दुराचारी बनला. आणि दुराचारी बनलेल्या या अजामिळाने वेश्येचा अशा प्रकारचा सहवास केला आणि वेश्यागमने अशा प्रकारचा हा अजामिळ झाला. आणि कित्येक वेश्या त्यानं घरामध्ये अशा प्रकारच्या ठेवल्यानंतर एके दिवशी हा अजामिळ घराच्या बाहेर असताना दारामध्ये 2 साधू आले. दारातून साधूने हाक मारले, आहे का कोणी घरात? घरामधल्या त्या बाईने सांगितलं, महाराज आहे, बाहेर पाऊस पडतोय आणि आम्ही तीर्थयात्रेला निघालेलो आहे, आम्हाला या घरामध्ये जागा मिळेल का? त्या माता माऊलीनं सांगितलं, जागा मिळेल पण हे घर चांगल्या माणसाचं नाही, वेश्यागमनी माणसाचं हे घर आहे. वयाच्या 88व्या वर्षी अजामिळाला
10वा पुत्र होतो. एवढा अजामिळ विश्वागमनी अशा प्रकारचा झाला होता. त्या माता माऊलीनं सांगितलं की काही काळापूर्वीच या ठिकाणी एका मुलाचा जन्म झालेला आहे, त्याच्यामुळे घर पवित्र नाही. असू द्या म्हटले, चालेल आम्हाला. साधू घरामध्ये राहिले. त्या माता माऊलीनं विचारलं काय करावं. म्हणले काहीतरी उद्धाराचा मार्ग सांगा. हा अजामिळ काही सुधरत नाही, यालाही चांगली गती मिळावी आणि आम्हालाही चांगली गती मिळावी, असं काहीतरी आमच्यावरती कृपा करा, आमच्याकडून सेवा घ्या, आमच्यावरती दया करा. एवढ्यात साधू महाराजांनी सांगितलं काही नाही म्हणले, फक्त तुमचा जो जन्माला आलेला मुलगा आहे ना, याचं नाव नारायण ठेवा. नारायण नाव ठेवायचं ठरलं. आणि मग सगळ्यांना त्या घरामध्ये नारायण उठला का, नारायण जेवला का, नारायणाची आंघोळ झाली का, अजामिळाला सतत त्या नारायणाचा छंद लागला. नारायण कुठे गेला, खेळायला गेलेला नारायण अजून आलेला नाही का, सतत मुखामध्ये नारायण 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 असं जेव्हा मुखामध्ये येतंय ना, तेव्हा त्या नामस्मरणानं, नारायण नामस्मरणानं आजपर्यंत केलेली कोट्यान कोटी पाप, जन्म जन्मांतरीची पाप सगळी, जसं गवताच्या गंजीला अग्नी लागल्यानंतर जसा तो अग्नी गवताच्या गंजी संपवतो, तसं या अजामिळानं देवाचं नाव, नारायणाचं नाव जेव्हा घ्यायला चालू केलं, तेव्हा जन्म जन्मांतरीतली पाप घेताना विठोबाचे पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे, हो पर्वत जळतील पापाचे. घेताना विठोबाचे, हो घेताना विठोबाचे पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे, हो पर्वत जळतील पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, वेद शिमला भावी सीमा, वेद शिमला भावी सीमा. घेताना विठोबाचे, घेताना विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे, हो पर्वत जळतील पापाचे, हो पर्वत जळतील पापाचे. कित्येक अशा प्रकारचं नामस्मरण केल्यानंतर कित्येक जन्म जन्मांतरीतली पाप तृण अग्नी मेळे समरस झाले. तैसे नामे केले जपता हरी, पर्वत जळती पापाचे, पापाचे कळप पळती पुढे. अशा प्रकारची पापच पाप, एका जन्मांतरीतली नाही, जन्म जन्मांतरीतली पाप एका नामस्मरणाने. नाथ बाबा सांगतात, एकदा नामस्मरण केल्यानंतर किती पुण्य होतं, किती पुण्य होतं. एक कोटी, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे. एकदा हरिनाम जपलं की कित्येक कोट्यान कोटी अशा प्रकारची यज्ञाचं पुण्य त्यांना मिळतं. ज्ञानोबराय तर सांगतात, त्यांनी एकदा मुखानं हरी म्हटलं तर त्याच्या पुण्याची गणना करता येत नाही. पुण्याची गणना कोण करी. आणि म्हणून करता
या आजामेळाने अखंड अशा प्रकारचं नामस्मरण करायला चालू केलं. अखंड अशा प्रकारचं मुलाचं नाव नारायण नारायण नारायण. आणि असं म्हटल्यानंतर काही काळ जवळ आला आणि काही काळाने आजामेळाचा अंत झाला. आणि आजामेळाचा देह जेव्हा पडतोय ना तेव्हा स्वर्गाहून यमदूत त्याला नेण्याकरता येतात. यमदूत येतात आणि पार्षद येतात, देवाचे दूत येतात. देवाचे दूत आल्यानंतर मग दोघांमध्ये वाद अशा प्रकारचा लागला की या माणसाने आतापर्यंत पुण्य केलं नाही, तुम्ही न्यायला कशा करता आला. तेव्हा त्यांनी सांगितलं आमच्या मालकाचं नाव यांनी घेतलं. काय म्हणले तुमच्या मालकाचं नाव? नारायण. यांनी तुमच्या मालकाचं नाव नाही घेतलं, यांनी स्वतःच्या मुलाचं नाव घेतलं. असं नाही म्हणले, याने याच्या मुलाचं नाव अगोदर नारायण ठेवण्याच्या अगोदर आमच्या मालकाचं नाव पहिल्यापासून आहे आणि तेच नाव यांनी ठेवलं. म्हणून करता नारायण हे नाव आमच्या मालकाचं आहे. या अजामेळाने आजपर्यंत कधी नामस्मरण केलं नाही, फक्त मरण जवळ आल्यानंतर नामस्मरण केलं. मरण जवळ अजामेळात अजामिळा अंत मरणासी आला, तोवरी स्मरला नाही तो जम. अजामिळाला मरणाच्या समयाला देवाचं नाव लक्षामध्ये आलं आणि मरणाचे वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. स्वर्गातून विमान नेण्याकरता आलं आणि अशा प्रकारे अजामिळाचा उद्धार झाला. देवाचं नामस्मरण किती मोठं आहे हे श्रीमद भागवत कथा सांगतं. देवाच्या काही अवताराचं सुद्धा चिंतन श्रीमद भागवत ग्रंथामध्ये असा नभगाचं चरित्र त्याच्यानंतर येतं. हा नभग कोण आहे तर हा नभग अत्यंत सदाचरणी संपन्न अशा प्रकारचा एक महात्मा, जो देवाचं नाम घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाही, पाणी ग्रहण करत नाही. या नभगाला एक मुलगा झाला, त्याचं नाव वडिलांच्या नावावरून ठेवलं, त्याचं नाव नाभाग. हा नाभाग कोण होता तर हा नाभाग आपल्या वडिलांकडून सर्व ज्ञान ग्रहण करून सदाचरण संपन्न अशा प्रकारचं जीवन जगत असताना हा नाभाग तीर्थयात्रेकरता गेला आणि तीर्थयात्रेकरता गेल्यानंतर हा जेव्हा घरी आला तेव्हा मुलांनी घरामधलं सगळं वाटून घेतलं होतं. आणि नाभागाने विचारलं की आपल्या भावांना विचारलं, का रे
मी घरी नसताना तुम्ही या संपत्तीची वाटणी केली, विभागणी केली. म्हणले हो. मी तीर्थयात्रेला गेलो होतो आणि तुम्ही मी नसताना घर वाटून घेतलं. म्हणले हो. मग माझ्या नावचं माझी वाटणी, माझी इस्टेट, माझ्या नावचं काही घर शेत काय ठेवलंय माझ्या नावचं? तर त्यांनी सांगितलं की तू आम्हाला भाऊ आहे हेच आम्ही विसरून गेलो, पण आम्ही तसा तुझ्यावरती अन्याय करणारे नाही. आम्ही तुझ्या वाट्याला एक वस्तू ठेवली आणि ती वस्तू म्हणजे काय? ती वस्तू म्हणजे नभग, म्हणजे आपले वडील आम्ही तुझ्या वाट्याला ठेवले, घेऊन जा. आता हा नभग सरळ मनाचा, नाभाग त्यांचा मुलगा सरळ मनाचा, वडिलांची सेवा हेच आपलं पितृदैवत समजलं आणि त्या वडिलांची सेवा अशा प्रकारचा करायला लागला. आणि या नभगाने नाभागाला सांगितलं, बाळा तू माझी एवढी सेवा करतो ना, नक्की तुला उद्धार होणार आहे, नक्की तुला देव भेटणार आहेत, नक्की तुला देव भेटणार आहेत. इतिहासामध्ये वडिलांच्या सेवेनं देव भेटले अशी इतिहासामध्ये काही उदाहरण आहेत. पुंडलिक रायांना जे देव भेटले ते कशावरून भेटले? तर आई वडिलांची सेवा केली म्हणून. आराधिला पुंडलिके जननी पूजोनिया जननी पूजोनिया जनके जननी पूजोनिया जनके. आराधिला पुंडलिके जननी पूजोनिया पूजोनिया जनके जननी पूजोनिया जनके. पुंडलिक रायाने जी आई वडिलांची जी सेवा केली ना, त्या सेवेच्या जोरावरती देवाला प्राप्त व्हावं लागलं. काय आहे, एक विषय असा आहे, आपण चरित्र ऐकतो काका, बर का अण्णा, आपण चरित्र ऐकतो. काय ऐकतो? पुंडलिक रायाने आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढलं, बरोबर आहे. पुंडलिक रायाने आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढलं, हे आपण चरित्र जे ऐकतो. आता हे आपल्याला नेमकं सांगितलं कोणी माहिती नाही. गतानुगतिकतेनं परंपरेनं याने त्याला सांगायचं, त्याने त्याला सांगायचं, पण कोणत्याही चरित्र ग्रंथामध्ये, कोणत्याही ग्रंथामध्ये असा उल्लेख नाही पुंडलिकाने आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढलं. उलट इतिहास असा आहे की पुंडलिक रायांच्या वडिलांचं नाव जन्नू ऋषी, आणि या जन्नू ऋषींनी जगन्नाथाला प्रार्थना केली की हे जगन्नाथा, देवाला प्राप्त करून घेणारा माझ्या पोटी एक अशा प्रकारचा मुलगा द्या, एक संतती मला द्या. ती संतती तुम्हाला माझ्याकडं खेचून आणण्याकरता भाग पाडेल. जन्नू ऋषींनी स्वतः जगन्नाथाला प्रार्थना करून जो मुलगा मागितलाय, आणि त्या जन्नू ऋषींनी आशीर्वादाने नवसाने देवाने दिलेला तो मुलगा आई वडिलांना घराच्या बाहेर काढेल कसा? पण आपण चरित्र ऐकतो ना, ते असंच ऐकतो, त्याच्यामध्ये तेवढा काही ओहापोह होत नाही. आपला विषय असा आहे की इथं पुंडलिक रायांनी आई वडिलाची भक्ती करून देवाला मिळवलं. तसंच श्रीमद भागवतामध्ये नाभागाने आपल्या वडिलांची नभगाची सेवा केली, आणि त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य पसरलं. संध्याकाळी चूल पेटवायची तर खायचं काय विचार करायचा झाला तर मग काहीतरी कितीही परमार्थिक असला तरी सुद्धा पैसा ह्या व्यवहाराला गरजेचा आहे, म्हणून करता काय करावं. शेवटी असं ठरलं की दक्ष प्रजापतींच्या त्या क्षेत्रामध्ये एक यज्ञामध्ये त्यावेळी असा निर्णय झाला होता की यज्ञामध्ये जी काही सगळी संपत्ती आहे, म्हणजे कालच्या दिवशी आपण दक्ष यज्ञ पाहिला, यज्ञातला जो सगळी उरलेली संपत्ती म्हणजे अग्रभाग यज्ञातला तो सगळा भगवान शंकराचा आहे. हे कोणाला सांगितलं? नभगाने आपल्या मुलाला सांगितलं, तू जा म्हणले अमुक आमच्या ठिकाणी वेदाची एक ऋचा त्या
ऋषींना आठवत नाही, तू त्या ठिकाणी जा, वेदाची एक ऋचा सांग, भगवान शंकर तुला दर्शन देतील. त्या ठिकाणी तो नभग गेला, वेदाची ऋचा सांगितली. यज्ञवास्तुंगतम सर्व मोतिष्ठम ऋषया क्वचित चक्रू विभागम तु रुद्राय सदैव सर्वमर्हते. त्या यज्ञामध्ये सर्वात शेवट जो कोणी मनुष्य असेल तो भगवान शंकर आहे. तिथं गेले, तो यज्ञ प्रसाद घेतला, घेऊन निघाले. आडवलं एका काळ्या पुरुषाने, कोण आहेस तो? म्हणले मी नभग. कुठं चालला? हे सगळं घेऊन चाललो द्रव्य, 18 विश्व आमच्या घरामध्ये दारिद्र्य आहे, तुला घेऊन जाता येणार नाही, हे द्रव्य माझं आहे. असा यज्ञामध्ये निश्चित अशा प्रकारचा संकल्प झालेला आहे. आणि मग त्या ठिकाणी त्या नभगाने त्या काळ्या कपड्यामध्ये असणाऱ्या त्या माणसाचं दर्शन घेतलं. तेच दुसरे तिसरे कुणी नसून भगवान भगवान शंकर परमात्मा होते. कडकडून मिठी मारली आणि सांगितलं, देवा तुमच्यामुळं, वडिलांच्या सेवेमुळं मला तुमच्या अशा प्रकारची प्राप्ती झाली. आता आमच्या घरामध्ये आणखी महाविष्णूचा असा एक भक्त जन्माला यावा, ही माझी भावना आहे. आणि म्हणून करता त्या नभगाचं पुढं लग्न झालं. आणि या भगवान शंकराचा आशीर्वाद म्हणून महाविष्णूला प्राप्त करून घेणारा एक मुलगा घरामध्ये जन्माला आला. आणि त्याच मुलाचं नाव अंबऋषी असं ठेवण्यात आलं. आता हा अंबऋषी कोण होता? तर हा अंबरीश नावाचा हा राजा होता. आणि अंबरीश राजानं काय केलं तर एकादशीचं व्रत निष्ठेनं धरलं. आजच्या दिवशी एकादशी आहे आणि एकादशीचा उपवास सकाळी चालू होतो. जसं सोमवार सकाळी चालू होतो आणि संध्याकाळी संपला जातो, बरोबर. आणि सोमवार आपण संध्याकाळी जेवण केलं तरी सोमवार धरला असंच म्हणतो की नाही का? जेवण केल्यानंतर सोमवार सुटला असं म्हणण्याची पद्धत आहे, पण सोमवार सुटत नाही. सोमवारी आपण 2दा जेवलो तर सोमवार सुटला म्हणतो का? नाही. काय म्हणतो? मोडला. 2दा जेवलो तर सोमवार मोडला म्हणतो. मग एकदा जेवून सोमवारचं व्रत धरलं जातं की नाही, तसं एकादशीला किती वेळा फराळ केला पाहिजे? बोला की किती वेळा केलं तरी चालतंय एकादशी. बरं, दुसरा माझा प्रश्न आहे की आपण प्रदोष आहे ना, प्रदोष, हे प्रदोषाचं व्रत कधी चालू होतं? सकाळी चालू होतं आणि संध्याकाळी संपत. बरं, आणखी चतुर्थीचं व्रत सकाळी व्रत चतुर्थीचं चालू होतं आणि चंद्रोदय झालं की काय करायचं? भोजन करायचं. तसं एकादशीचं सकाळी व्रत चालू होतं आणि संध्याकाळी भोजन करायचं नाही. मग कसं आहे तुम्ही सांगा मला? एकादशीचं व्रत कसं आहे? एकादशी सकाळी चालू होते का? कधी होते बोला की? मग दशमीला हे व्रत चालू होतं. एकनाथ महाराज सांगतात, दशमी व्रताचा आरंभ दिंडी कीर्तन करा समारंभ, तेने तो स्वयंभू संतोष पावे. आपला वेळ थोडा होतोय म्हणून आपल्याला धावतं गेलं पाहिजे. अंबरीश राजानं द्वादशी, रुक्मांगद राजा हा एकादशीचा छंद अंतःकरणामध्ये धारण करून निळोबराय वर्णन करतात, ज्यानं अंतःकरणामध्ये एकादशी धरलेले, अंतःकरणापासून एकादशी जया छंद अहर्निशी व्रत करी जो निमाने तया वैकुंठीचे पेने. एकादशीचं व्रत जो अंतःकरणापासून धरतो, वैकुंठावरून त्याला स्वतः त्याच्या अंतकाळामध्ये देव न्यायला येतात. आणि एखादा कुणी महाविष्णूचे हे व्रत जर पंढरी क्षेत्रामध्ये धारण करत असेल तर पंढरी क्षेत्रामध्ये एकदा एकादशी केली तर काय होतं? एकादशी करिता पंढरीसी, एकादशी करिता पंढरीसी, एकादशी करिता पंढरीसी, एकादशी करिता पंढरीसी. सुकृताचारा श्री ब्रह्मा, सुकृताचारा श्री ब्रह्मा, सुकृताचारा श्री ब्रह्मा, सुकृताचारा श्री ब्रह्मा. तसं अंबरीश राजानं काय केलं?
एकादशीचं हे व्रत धारण केलं, पण नियमानं मात्र द्वादशीची पारणा करायची. एकादशीला आपण दिवस उगवायला जर जेवण नाही केलं, जर व्रताची पाळणा नाही केली, तर एकादशीचं व्रत धरल्यासारखं होत नाही. दशमीला आपण 2दा जेवलो तर एकादशी दिवस उगवायच्या अगोदरच आपली मोडून जाते. दशमीला हे व्रत चालू होतं आणि द्वादशीला हे व्रत संपतं. अंबरीश राजानं हे व्रत अत्यंत निष्ठेनं पराकाष्ठेनं हे अशा प्रकारचं व्रत धारण केलं. आणि भगवान शुकाचार्य महाराज वर्णन करतात, अंबरीशो महाभाग सप्तद्वीपवती महिम अव्ययांच श्रियं लब्ध्वा विभवं चातुलं भुवि. हा अंबरीश राजा कसा होता? हा विभवं चातुलम, अत्यंत चतुर होता, अत्यंत